कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिताश्री, तुम्ही आमच्या बहिणीच्या गांधारीच्या विवाहास परवानगी कशी दिली? कधी विचार केलाय आमची बहीण गांधारी त्या अंध राजासोबत कसा संसार करू शकेल? भीष्म पितामहांनी जेव्हा लग्नाचा प्रस्ताव आणला होता तेव्हा आम्हाला ही गोष्ट सांगितली नव्हती, नाहीतर या विवाहाला आम्ही कधीच मान्यता दिली नसती। मग मोडा हा विवाह। ज्या विवाहाचा पाया कपट असतो तो विवाह विवाह नाही, ती आयुष्यभराची शिक्षा असते आणि ते घर नाही तो तुरुंग असतो। पिताश्री, मोडा हा विवाह। आता हे अशक्य आहे शकुनी, आणि या गोष्टीची जाणीव आपल्याला असायला हवी की कौरव आपल्यापेक्षा शक्तिशाली आहेत आणि आपण त्यांना लग्नाचं वचन दिले। शकुनी, एका राजाला दिलेला शब्द आणि वचन कधीच मोडता येत नसतं। मग आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्या अंधास। बोला शकुनी, वाक्य पूर्ण करा। ठीक आहे, आम्ही पूर्ण करतो। तुमच्यात आणि आमच्यात हा फरक आहे की तुम्ही फक्त बोलता आणि आम्ही करून दाखवतो। अटक करा दोघांना। आम्हाला डोळे नाहीत म्हणून अंध समजू नका। ही एका योद्ध्याची नजर आहे जी कुठूनही वार करणाऱ्यावर प्रत्यक्षाने असते। महाराज, एक विनंती करायची होती। बोला। आपले सैनिक आम्हाला फक्त एक मुठभर धान्य देतात। भुकेमुळे माझे सगळे पुत्र मारले गेले, फक्त हा शकुनी वाचला आहे। महाराज, कृपा करून सांगा, आमच्या हातून अशी काय चूक घडली आहे ज्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत? गंधार नरेश, खोटं बोलला आहात तुम्ही। तुम्ही कपटी आहात, तुम्ही स्वार्थी आहात। स्वार्थी? कपटी? काय बोलताय महाराज? तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही कळत नाही? तुम्ही आमचा विवाह एका विधवे बरोबर लावला आहे। काय बोलताय महाराज? आमच्या बरोबर विवाहाच्या आधी तुम्ही तिचं लग्न एका पशु बरोबर केलं होतं की नाही? त्यामागे आपलंच हित होतं महाराज। तिचं लग्न जर आधी पशु बरोबर लावलं नसतं तर तुमच्या जीवाला धोका होता महाराज। तसं तिच्या पत्रिकेत लिहिलं होतं। तुम्हाला अंधारात ठेवणं आमच्या मनातही नव्हतं। तरी तुम्हाला चूक वाटत असेल तर आम्ही माफी मागतो। धृतराष्ट्राच्या राज्यात चुकीला फक्त शिक्षा असते, माफी नाही। गुरुवंशाने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शकुनी, तुला जिवंत राहावं लागेल। माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांचे फासे बनव। तुमचा मृत्यू असं नका म्हणू पिताश्री, आम्हाला नकोय कुठलाही बदला। शकुनी, आता जर तू आमचं ऐकलास तर आयुष्यभर आमच्या हाडांपासून बनलेले फासे फक्त तुझं ऐकतील। गुरुवंशाकडून गंधार नरेशांच्या अपमानाचं उत्तर तुला द्यायचं शकुनी। मला शब्द दे शकुनी, मला शब्द। पिताश्री, पिताश्री, का केला तर मला सोडून? काही चुरलं नाहीये।
प्रतिशोध. मी तुम्हाला वचन देतो पिताश्री, तुमच्या मृत्यूचा परिणाम त्यांना भोगायलाच लागणार. त्यांना शिक्षा देणार हा शकुनी. कुरुवंशाचा मृत्यूचा बदला मी घेणार पिताश्री. मी हा पाय मला आयुष्यभर या गोष्टीची आठवण करून देत नाही. हा लंगडणारा पाय कुरुवंशातील कोणालाच विजयावर पाय राहू देणार नाही. आणि हा पाय असेल कुरुवंशातील विनाशाचा पाय. माझ्या वडिलांच्या हाडांपासून बनवलेले पासे घडवतील महाभारत. वा वा, जे करतील संपूर्ण कुरुवंशाचा सर्वनाश. क्या बात आहे अर्णव, वा. आता सुरू होणार महाभारत. याच भाषांचा उपयोग शकुनीने द्यूतात पांडवांच्या विरोधात केला आणि प्रत्येक वेळी भाषांनी फक्त शकुनीचंच ऐकलं आणि इथेच पांडव आणि कौरव यांच्यातील महायुद्धाचा पाया रचला गेला. वा 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 अर्णव, वा. जे बात अर्णव, विहान, मला आज तुझं काम खूप आवडलं. कारण ते डोळे वर करून बोलणं आणि ते सारखं ते ब्लिंक करत राहणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यात कुठेही तू तुझा डायलॉग विसरला नाहीस. अर्णव, सेकंड हाफ मध्ये तू मस्त पकडलंस. दुर्वा, खूप छान. पुन्हा एकदा तुझं भाषेचं प्रभुत्व दिसलं आणि खूप छान डायलॉग डिलिव्हरी. आणि ते जे शकुनीचे जे फासे आहेत ते त्याचं का ऐकत होते त्याचं रहस्य आज मला कळलं. सो थँक्यू, मस्त झालं परफॉर्मन्स. वा. आपण एका फार मोठ्या गोष्टीच्या मुळाशी आत्ता गेलो. महाभारत ज्याच्यामुळे घडलं, ज्या प्रतिज्ञेमुळे घडलं, ज्या सुडाच्या प्रतिज्ञेमुळे घडलं, ती गोष्ट आज मला कळली. ही गोष्ट मी वाचली होती पण अशी सादर होताना कधी पाहिली नव्हती. तर आज आम्हाला ती तुमच्या तिघांच्या सादरीकरणातून कळली. आम्हाला फार छान वाटलं. विहान, मस्त काम केलंस बरं का. तू असा मध्ये मध्ये एखाद्या कॅरेक्टर मध्ये असा एकदम असा खतरनाक चमकून जातो ना की आम्हाला असं वाटतं हा विहान. उत्तम पाठांतर, बोलका चेहरा आणि डोळ्यातले भाव आणि तुझी ही ऊर्जा, तुझा हा अभिनय असाच कायम ठेवण्यासाठी मी आज तुला देणार आहे आरोग्यात दूध, जेणेकरून तुझ्या परफॉर्मन्स मधली एनर्जी, ऊर्जा अशीच कायम राहू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.